मित्रमंडळींनो नमस्कार. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजच्या भागामध्ये घडतं असं, इकडे आता सत्या ते माणसामागे पळत असतात आणि ते खूप पळतात. पण तो माणूस आता त्यांच्या सत्याच्या हाती लागतो. सत्य त्याला खूप मारतो, पण नंतर सत्याला कळतं की हा तो माणूस नाहीयेच आहे. मग सत्याचे खरे डोळे उघडतात आणि सत्या म्हणतो की आता काय करायचं आपण, हा तर तो माणूस नाहीये, आता कुठे गेला असेल, मग तो माणूस आता कुठे शोधायचा पण असं म्हणत असतो. असं तर आता सत्याबाजी पण ते सगळेजण तिकडे पळतात. आता सगळेजण तिकडे गार्डन असते तिकडे यायला लागतात. तर इकडे गार्डनमध्ये जी मंजू आहे ती तिथे आता बेशुद्ध झालेली असते आणि जो आर्यन आहे तो आता मंजू जवळ येतो आणि म्हणतो की काय ग मंजू, अगं मंजू कसं वाटते तुला, बरं आहे की नाही. तर आता जी मंजू आहे ती मंजू आता तिथे बेशुद्ध असते आणि तो मुद्दा म्हणून आता तो म्हणतो की आता मंजू तुला माझी होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. तो कुंकवाची डगा हे असतं पंचपात्रे खुशातून काढतो आणि ती घेतो आणि मंजूच्या भांगेमध्ये कुंकू भरायला लागतो आणि म्हणत असतो की मंजू तू फक्त माझी आहे. सत्या खूप आपल्यामध्ये यायचं ना, आता सत्या आपल्यामध्ये येणार नाही असं तो म्हणत असतो. तर इकडे आता मम्मी साहेब आणि त्या स्वप्नाच्या असतात, स्वप्ना मम्मी साहेब ते जेवत असतात आणि सपना त्या म्हणत असतात की सपना जी असते ती म्हणत असते की सपना तर तिथे म्हणत असते की हे सगळं आहे ना मम्मी साहेब, आता कोण खाणार होतं आपण, एवढं सगळं कसं खाणार होतं असं म्हणतात. तर ते म्हणतात काय आपण हे सगळं खाणार आहोत, तर आता कसं खायचं ना मला काहीच कळत नाही, तुम्ही कशाला करायला लावलं. आर्यन तर गेला निघून. तेवढ्या तिकडे आता जयदीप पण ते तिथे येतात. जयदीप सत्यात येतात आणि आर्यनला ओरडतात. तर आर्यन पण तिथे बेशुद्ध अवस्थेत पडायचं नाटक करतो. आर्यन पण ते बेशुद्ध पडतो. तेवढ्यात आता तिथे आल्यावरती आता लगेच जिथे सत्य येतो, सत्य आणि ते आता जे त्यांना उचलतात. मंजूला म्हणतात काय झालं, उठ उठ, पण वाघमारे मंजू काही उठत नाही. तेवढ्यात आता सत्य त्यांना उचलतात आणि ते सगळेजण घेऊन जातात आणि आता ते घरी घेऊन यायला निघतात. सगळेजण आता त्यांना घरी आणतात. घरी आणल्यावर त्यांना सोफ्यावरती टाकतात आणि सोफ्यावर टाकल्यावरती आता ते म्हणत असतात की आता ते म्हणतात की हे बघा, तर आता जी मंजू आहे तर ती मंजू ते आता शुद्धीवर नसतात. आर्यन शुद्धीवर येतो आणि तो म्हणतो की ते कुठे आलो मी, मुद्दाहून नाटक करतो. आणि आता सत्या म्हणतो की तुला माहिती आहे का तुमच्यासोबत काय घडलं होतं. आर्यन म्हणतो की तुला हो, तिथे असं घडलं होतं, तुम्ही तिथून गेले आणि तिथे धूर झाला अचानक, आणि त्या धुरामध्ये काय होतं काय माहिती, आणि तिथेच वाघमारे पडल्या होत्या. मी त्यांना उठवायला गेलो पण माझ्या मागून डोक्यात कोणीतरी काहीतरी आणलं आणि मी तिथे बेशुद्ध पडलो होतो. हे सगळं तो सांगतो, त्याच्यानंतर मला काही आठवत नाही असं आर्यन म्हणतो. तर सत्या म्हणतात चला आतमध्ये आराम करा. मंजूला पण आतमध्ये आणून टाकतात आणि तिकडे आर्यनला पण आता मंजू आतमध्ये येते. तेवढं ते आता सगळेजण मंजूला भेटायला येतात आणि आता सत्या मंजूजवळ येऊन बसतो आणि म्हणतो की काय हो वाघमारे, काय झालं होतं असं. तरच मंजू म्हणते की अरे ते धूर झालं सत्या, मी फोटो बघत होते, नक्की पुढचं मला काहीच आठवत नाहीये. मंजूच्या आई त्या पण तिथे येतात. इकडे त्या आर्यनकडे मम्मी साहेब ते सगळेजण भेटायला येतात. तर बघूया आता पुढील भागात नक्की काय घडणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब